कोणते पदार्थ खाल्ल्याने पटकन वजन कमी होईल? तुम्ही सुद्धा वजन कमी करण्याचा विचार करताय ना? तर डाएट करताय पण वजन काही कमी होत नाहीये. कमी खाऊनही पोट बाहेर दिसतंय. जिम नाही, महागडे औषधं नाही, तरी वजन कमी करायचे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप उपयोगाचा व्हिडिओ आहे. कारण आज मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे जे योग्य पद्धतीने खाल्ले तर शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते आणि वजन कमी होण्याचा वेग वाढू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पदार्थ महाग नाहीत, अगदी आपल्या बजेटमध्ये आहेत, आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज मिळतात. तर चला आपण बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोमट पाणी आणि लिंबू. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. पचन सुधारतं, पोट साफ राहतं आणि फॅट बर्निंग प्रोसेसला सपोर्ट मिळतो. तर हे लिंबू आणि पाण्याचं काम आहे, तर नक्कीच प्या. पण लक्षात ठेवा, फक्त लिंबू पाणी पिऊन वजन कमी होत नाही. त्यासोबत योग्य आहार आणि चालणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत काकडी आणि सॅलड. ज्यांना पटकन वजन कमी करायचं आहे त्यांनी जेवणात सॅलड वाढवा. त्यात काकडी, टोमॅटो, गाजर, बीट हे पदार्थ. त्यानंतर कमी कॅलरीजचे असतात, पोट लवकर भरतात आणि जास्त खाणं कमी होतं. विशेष रात्रीच्या जेवणात सॅलड घेतलं तर खूप फायदा होऊ शकतो. त्यानंतर आपण बघणार आहोत अंडी खाल्ल्याने काय होतं. तर उकडलेली अंडी वजन कमी करण्यासाठी खूप चांगला पर्याय मानला जातो. कारण प्रोटीनने भरपूर असतात ती अंडी. बराच वेळ भूक लागत नाही आणि शरीराची ताकद टिकून राहते. सकाळच्या नाश्त्यात 2 उकडलेली अंडी घेतली तर दिवसभर जंक फूड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. त्यानंतर आपण बघणार आहोत ओट्स आणि दलिया. मैद्याचे पदार्थ स्किप करून बिस्किट, ब्रेडऐवजी तुम्ही ओट्स किंवा दलिया खायला सुरुवात करा. हे पदार्थ फायबरने भरलेले असतात. यात भरपूर प्रमाणात फायबर असतो. पचन हळूहळू होतं, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. वजन कमी करताना वारंवार भूक लागणे ही मोठी समस्या आहे आणि ओट्स त्यावर खूप मदत करतात. त्यानंतर आपण बघणार आहोत आपण फळं खायला हवीत. तर ज्यांना गोड खायची सवय आहे त्यांनी चॉकलेट किंवा कोल्ड्रिंक्सऐवजी तुम्ही दररोज एक फळ खा. विशेष सफरचंद, संत्री, टरबूज, केळीसुद्धा तुम्ही लिमिटमध्ये खाऊ शकतात. फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, जे शरीरासाठी चांगलं असतं. त्यानंतर ग्रीन टी घ्या. जर तुम्हाला चहा वगैरे घ्यायची सवय असेल तर ग्रीन टी नक्कीच घ्या. दिवसातून 1 ते 2 वेळा साखर न घातलेली ग्रीन टी घेतला तर तो वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करू शकतो. मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत, शरीर हलकं वाटतं, फुगलेलं पोट कमी होण्यास सपोर्ट. पण जास्त ग्रीन टी घेणं सुद्धा टाळा. त्यानंतर घरचं साधं जेवण हे सर्वात महत्त्वाचं आहे. बाहेरचं तेलकट, तळलेलं पॅकेट फूड कमी करा आणि घरचं साधं जेवण खा. त्यात भाकरी, डाळ, भाजी, भातसुद्धा लिमिटमध्ये, ताक ह्या गोष्टींचा समावेश करा. हे पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले तर शरीर फिट राहू शकतं. कोणते पदार्थ टाळावेत? जे आपल्या रोजच्या आहारात आहेत ते. जर खरंच वजन कमी करायचं असेल तर हे पदार्थ कमी करा. त्यात कोल्ड्रिंक्स, बेकरी प्रोडक्ट, जास्त साखर असलेले वेपर्स, जे तळलेले पदार्थ, फास्ट फूड, रात्री उशिरा खाणं टाळा. शक्यतो रात्री 7 नंतर जेवण बंद करा. कारण वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीच्या वेळेला आणि चुकीचं खाणं.
फक्त खाण्याने वजन कमी होत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, फक्त हा पदार्थ खा आणि वजन कमी करा असं कधीच होत नाही. रोज 30 मिनिटे चालणं, भरपूर पाणी पिणं, चांगली झोप घेणं आणि नियमितपणा हे सगळं एकत्र केलं तरच फरक दिसतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं कोणते पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही यापैकी कोणता पदार्थ रोज खाता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच हेल्थ आणि उपयोगी माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.